द्या. मी आज तुम्हाला आपल्या बोटामध्ये बघा किती जादू आहे आणि या बोटावरून आपण 99 इथपर्यंत संख्या शिकणार आहोत. कळालं? आता बघा, हा हात कोणता आहे? उजवा. हा कोणता आहे? तुम्ही दाखवा बरं मला उजवा हात. हा, तर या तुम्हाला मी वर्गात शिकवलं थोडस. शिकलात ना? तर याला काय म्हणतात? किती? 5 आहे. मग हे 1 2 3 4 5. लक्षात आलं? आता असं करून जेव्हा आपण एक बोट वर करतो 6 आता बघा इथं 10. हे किती? 10 आहे. हा हात जरा पाठीमागे घ्यायचंय बघा. हे 20. आता बघा, हे बोट जर मी खाली केले आणि नुसतं असं दाखवले तर किती होणार आहे? 10च होणार आहे. पण मी हे 50चं बोट अंगठा जर वर केले तर किती होणार आहे? 60 होणार आहे. लक्षात आलं? हा, 60 लक्षात आलं? आता हे अंक तर तुम्हाला कळालेले आहेत. कळाले का नाही? आता मग माझ्याकडे बघायचंय आणि मी बोट वर करणार आणि तुम्ही संख्या सांगणार. लक्षात आलं? किती आहे? हे किती आहे? हे 1 10 आणि हे 1 11. लक्षात आलं? हा, चला. किती आहे? 21. कोण म्हटलं 12? हा, पूर्वी तुझ्या लक्षात आलं नाही का बाळा? तर हे किती आहे? 21. हा, किती आहे? 12. 62. किती आहे? 62. मग आपण असं करून आपण किती संख्या शिकलेलं आहोत? 99 शिकलेले. कळालं का? तुम्हाला बोट कोणकोणती आहेत ते माहितीये का? याला काय म्हणतात? नाही, नाव या बोटाचं काय आहे? अंगठा. काय आहे हा? आहे तर्जनी. हे मध्यमा. हे अनामिका आणि हे करंगळी. 5 बोटांना नाव पण आहेत वेगवेगळे. लक्षात आलं? आता मी संख्या सांगणार आहे आणि तुम्हाला दाखवायचंय. बोटाने अंक दाखवायचंय. बघा इकडं. कोण सांगेल मला? हा, चल उठ राणी. कर बोटाने दाखव बरं. हा, दाखव पुरीन कडनं तिकडं. बघा का बरोबर आलं का? हा, बस राणी खाली. आता दुसरी मुलगी सांगेल. हा, चल हे बारकी उठ ग. कोण आहे? हा, बघा दाखवलेली बघा काही ना याच्याकडं. बरोबर आहे का? चुकलं का? कसं चुकलं म्हणलात? हा, मग तिने तसं दाखवली होती. ह्या बोटाची केलती का? दाखव बरं. उठ बरं बेटा. तू कशी दाखवली होती? हा, दाखव. इकडं 4 केलीस. चुकलं मग. बरोबर आहे. पुढे हा 14 केली आहे का नाही? हा, कोण सांगतंय?
हा सांग. उभं राहायचंय, उठून सांगायचंय. हा दाखव मुलींना. सर्वांनी आलं असेल तर टाळी वाजवायची. छान छान. आता पुढे बघा. हा चला, किती आहे संख्या ही? 83. हा उभा राहा गार्गे. बघा सर्व मुलींना दाखव बरं. बघा ग, तिचं बरोबर आलेलं आहे का उत्तर? हा आल्यावर टाळी वाजवायची. छान. हा उठ दृष्टी. हा बघा दृष्टीकडे बघा ग, दाखव सर्वांना. हा छान. म्हणजे तुमची टाळी आली की मी समजेन की हिचं उत्तर काय झालेलं आहे, बरोबर आलेलं आहे. हा इकडल्या छोट्या मुलीपैकी बघू बरं कोण उडतंय. छोट्या मुली. हा कोण उडतंय? छोटी मुलगी. हा उठ ग. हा दाखव तिकडं पोरींना. आलं. छोटी मुलगी कोण उठते बघू. छोटी उठा कोणतरी. हा उठ आयन. हा जवळ जाऊन हा बघा ग, दाखव मुलींना सर्वांना. आले का तिचं? हो हा बघा. हा येऊ द्या द्या. हा चल सांग बेटा. हा दाखवा बोट बघा तिचे. हा चुकलंय. हा उठ ग. हा बघा ग, दाखवा बोट दुसऱ्या सर्वांना. हा काय तर अशा पद्धतीने आता आपल्या समोर एक मुलगी बेचा पाडा म्हणणार आहे. कळालं? तर आता आपण तिच्याकडून बेचा पाडा म्हणून घेऊया. लक्षात आलं का? एक मुलगी बेचा पाडा म्हणल आणि ती बोटाने दाखवेल. लक्षात आलं? हा उठ गई आहे इकडं. हा ये समोर. बघा ही दृष्टी जी आहे ना, ती काय करणार आहे, बोटानं आपलं बेचा पाडा कसं म्हणते ते बघायचं. ही पाडा म्हणेल आणि ही बोटानं दाखवेल. सावकाश पाडा म्हणायचं. बे एक बे अशा पद्धतीने. तू कधी करणार तर सावकाश म्हण, हिने बोटानं दाखवेल. हा 1 2 3. बेक बेया बे दोन्ही 4 बे त्रिक 6 बे चौक 8 बे पंचम 10 बे सक 12 बे सती 14 बे 8 16 92 18 92 20. लक्षात आलं का? 3चा पाडा कोण म्हणणार आहे? बोटानं दाखवायचं काम दृष्टी करेल आणि अर्पिता काय करणार आहे? पाडा म्हणणार आहे. तर अर्पिता तू पाडा म्हण मोठ्यानं आणि ही बोटानं करून दाखवेल. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30. ह्या दोघी काय करणार आहे? तर हिनं बोटानं दाखवणार आहे 4चा पाडा आणि ती म्हणणार आहे. तर 1 2 3. 3 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 सावकाश म्हणा. 4 7 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4. छान. आता 5चा पाडा ही याच पद्धतीने ह्या दोघी करून दाखवणार आहेत. अंबिका म्हणेल आणि ही करून दाखवेल. चल बेटा 1 2 3. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 5
5 सक 30, 5 सते 45, 5 9 45, 5 छान. खूपच छान पद्धतीने केलं का नाही हे सादरीकरण. आता आज दुपारी सुट्टी आहे. आपण काय करायचं 10 पर्यंत पाडे. किती पर्यंत करणार आहात? 10 पर्यंत पाडे हे बोटानं पाठ करून येणार आहात. तर आज गेल्याबरोबर काय करायचं, आपल्या मैत्रिणीला जवळ घ्यायचंय. तू पाडा म्हण, मी बोटाने करून दाखवते. तिला म्हणायचंय मी पाडा म्हणते, आता तू बोटाने करून दाखव. असं किती पर्यंत करणार आहात तुम्ही? 10 पर्यंत मला करून दाखवणार आहात. आणि मी हे काय करणार आहे, उद्या मुलीकडून सर्वच करून घेणार आहे. छान झालं ना आता. तर आपण एक नवीन पद्धतीनं शिकलेलं आहोत. यानंतर आणखी काही वेगळ्या वेगळ्या पद्धती आपण आपल्या, माझी जी डायरी आहे की नाही, जीवन फाईल, मी त्याचं नाव ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गणिताच्या क्रिया आहेत. त्या सोप्या पद्धतीनं कसं करता येईल हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते वर्ग जे आहे ते वर्ग पाठ करून या. काय सांगितलेलं तुम्हाला? वर्ग पाठ कसे करायचे तुम्हाला बघा आता. 2 2 4 3 त्रिक 9 4 चौक 16 5 5 25 6 6 36 7 7 49 8 8 64 9 9 81 10 10 100 11 11 21 12 12 44 13 13 29 14 14 96 असे या पद्धतीनं तुम्ही काय करायचं 30 पर्यंत. जसं पाडा म्हणतो की नाही तसं आपण पाड्याप्रमाणे वर्ग म्हणायचे आहेत. 30 पर्यंत वर्ग हे पाठ करून या. आणि 100 पर्यंत वर्ग लिहून आणा. 30 पर्यंत वर्ग पाठ करा. धन्यवाद बाळांनो.